मेटावर्स हा शब्द ऐकला की एखाद्या सायन्स फिक्शन पिक्चरची आठवण येते नाही का? पण गंमत म्हणजे ही आता काही कल्पनेतली गोष्ट राहिलेली नाहीये. ती आता आपल्या आयुष्याचा एक भाग बनत चाललीय. तर चला, आज आपण या आभासी जगात एक चक्कर मारू आणि बघूया की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. एक प्रश्न. कधी विचार केलाय का की आपण इंटरनेटमध्ये खरंच जगू शकतो? म्हणजे लिटरली जगू शकतो का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मेटावर्सची जी मूळ कल्पना आहे ना, ती याच प्रश्नाभोवती फिरते. आणि या प्रश्नाचं उत्तर आश्चर्य वाटेल, पण हो असं आहे. मेटावर्स म्हणजे काय? तर व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी आणि आपलं नेहमीचं इंटरनेट या तिघांचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे इंटरनेटचं नेक्स्ट व्हर्जन आहे. एक असं 3D डिजिटल जग जे फक्त बघायचं नाही तर अनुभवायचं आहे. म्हणजे बघा, आज आपण इंटरनेट आपल्या स्क्रीनवर बघतो, बरोबर? पण मेटावर्स हे एक असं जग आहे जिथे आपण फक्त प्रेक्षक नसणार आहोत, नाही, आपण स्वतः त्याचा एक हिस्सा बनणार आहोत. फरक खूपच मोठा आहे खरं तर. आता आपण काय करतो? मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमधून इंटरनेट फक्त पाहतो. पण विचार करा, मेटावर्समध्ये आपला स्वतःचा एक डिजिटल अवतार असेल आणि त्या अवताराच्या रूपात आपण त्या जगात अक्षरशः वावरणार आहोत. हाच तो सगळ्यात मोठा आणि मूळ बदल आहे. पण मग प्रश्न येतो की हे सगळं शक्य कसं होणार? म्हणजे या व्हर्च्युअल जगाच्या मागे नक्की कोणतं टेक्नॉलॉजी काम करतं? चला, तेच आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, मेटाव्हर्स हे मुख्यत्वे 4 टेक्नॉलॉजीच्या खांबांवर उभा आहे. सगळ्यात पहिलं व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR. यात एक VR हेडसेट लावला की झालं, आपण पूर्णपणे एका वेगळ्याच डिजिटल जगात पोहोचतो जिथे सगळंच आभासी असतं. दुसरं आहे ऑगमेंटेड रियालिटी म्हणजेच AR. हे काय करतं तर आपल्या खऱ्या जगावरच डिजिटल माहिती दाखवतं. आपण काही मोबाईल गेम्समध्ये हे पाहिलं असेल. तिसरं 3D ग्राफिक्स आणि AI यांच्यामुळेच हे आभासी जग इतकं खरं वाटतं. आणि चौथं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग ते म्हणजे ब्लॉकचेन आणि NFTs. हे कसं सुरक्षित तंत्रज्ञान आहे ज्यामुळे आपण डिजिटल गोष्टींचे म्हणजे समजा डिजिटल आर्ट किंवा जमिनींचे खरे मालक होऊ शकतो आणि त्यांची खरेदी विक्री पण करू शकतो. ओके, टेक्नॉलॉजी तर कळली, पण मग या जगात नक्की करायचं काय? काय काय शक्य आहे इथे? याच्या शक्यता तर अफाट आहेत. अगदी कॉलेजच्या क्लासपासून ते मोठमोठ्या म्युझिक कॉन्सर्ट्सपर्यंत. एक मिनिट थांबा आणि फक्त कल्पना करा की आपलं रोजचं आयुष्य या नव्या जगात कसं दिसेल, कसं असेल. चला, एक उदाहरण घेऊया. समजा सकाळी उठून आपण आपले VR गॉगल्स लावले आणि बूम, आपण थेट एका व्हर्च्युअल कॉलेजमध्ये पोचलो. तिथे आपल्या मित्रांचे अवतार आधीच आलेले आहेत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग सगळे मिळून क्लासमध्ये गेलो. आणि हे सगळं कुठून? तर आपल्या घर बसल्या. हीच तर आहे मेटावर्सची खरी ताकद. आणि हे फक्त कॉलेजपुरतं मर्यादित नाहीये बरं का. इथे आपण मित्रांना भेटू शकतो, भारी भारी गेम्स खेळू शकतो, ऑफिसच्या मीटिंग्ज अटेंड करू शकतो, शॉपिंग करू शकतो, इतकंच काय लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेऊ शकतो. आणि हो, डिजिटल जमीनसुद्धा खरेदी करू शकतो. आता हे ऐकून वाटेल की ही सगळी हवेतली गोष्ट आहे, पण नाही. मेटा म्हणजेच आपलं फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया एवढंच काय, फोर्टनाईट आणि रोब्लॉक्स सारख्या मोठमोठ्या कंपन्या यात करोडो अब्जो डॉलर्स गुंतवत आहेत. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करतोय. जसं मेटा एक सोशल व्हर्च्युअल जग बनवतोय, तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या कामासाठी मेटावर्स तयार करतंय. एनव्हिडिया हे जग बनवण्यासाठी लागणारे टूल्स पुरवतोय आणि फोर्टनाईटसारखे प्लॅटफॉर्म्स तर आधीपासूनच गेमिंगमधून एक छोटं मोठं मेटावर्स चालवत आहेत. आता बघा, कोणतीही नवीन आणि एवढी पॉवरफुल टेक्नॉलॉजी आली की तिच्या 2 बाजू असतात. तसंच मेटावर्सचंही आहे. यात संधी प्रचंड आहेत, पण त्याचबरोबर काही गंभीर आव्हानं आणि धोकेसुद्धा आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर घर बसल्या जगभरातल्या लोकांशी कनेक्ट होता येईल, काम आणि शिक्षणाच्या नव्या संधी मिळतील, डिजिटल बिझनेस उभे राहतील. पण याची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. आपली प्रायव्हसी आणि डेटाचं काय होणार? डिजिटल व्यसनाचा धोका वाढणार नाही का? यासाठी लागणारी महागडी उपकरणं सगळ्यांना परवडतील का? आणि सायबर हल्ल्यांचं काय? ही आव्हानंही तितकीच मोठी आहेत. तर मग भविष्यात काय होणार आहे? मेटावर्स आपल्या डिजिटल आयुष्यावर नेमका कसा आणि किती परिणाम करणार आहे? येणारं भविष्य हे खूपच आभासी असणार आहे असं दिसतंय. व्हर्च्युअल ऑफिसेस, व्हर्च्युअल हॉस्पिटल्स आणि हेल्थकेअर, व्हर्च्युअल शाळा, कॉलेज, इतकंच काय, व्हर्च्युअल टुरिझमसुद्धा. आणि या सगळ्यामधून एक पूर्णपणे नवीन डिजिटल अर्थव्यवस्था, एक नवी डिजिटल इकॉनॉमी तयार होण्याची शक्यता आहे. या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं असेल: मेटावर्स म्हणजे इंटरनेटचं 3D आभासी जग जिथे आपण गोष्टी प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे अनुभवतो.
बघा किती सोप्या शब्दात सगळं काही सांगितलंय. ही एकच ओळ या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावेल. आपलं येणारं भविष्य खरंच किती आभासी असणार आहे आणि आपण त्यासाठी तयार आहोत का?